वर्धा जिल्ह्यातील कात्री या गावामध्ये आरोपी गिरधर फुलमाळी वय वर्ष 62 व त्याची पत्नी सृष्टी गिरधर फुलमाळी वय वर्ष 49 हिने मनोरुग्ण मुलाला बांधून लोखंडी पायपाने डोक्यावर वार करून मारलेल्या प्रकारानंतर मनोरुग्ण मुलाला गळ्यात दोरी बांधून फासावर सुद्धा चढवण्यात आलं होतं। मृतक मुलाचे टोपण नाव मोंटी फुलमाळी वय वर्ष 24 हे होतं व मुलगा मानसिक विकृतीचा मनोरुग्ण होता। प्राप्त माहितीनुसार तो घरी आई व वडिलांना खूप त्रास देत होता, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी किशोर मडावी राहणार बोरगाव मेघे, समीर दुर्वे बोरगाव मेघे, प्रथमेश मेश्राम, संकेत चांदे राहणार भोगाव, धर्मेंद्र यादव राहणार बोरगाव, मंगेश बावणे राहणार बोरगाव मेघे, आकाश नरपाडे राहणार बोरगाव मेघे ज्यांना सांगितले की माझा मुलगा मानसिक विकृतीचा आहे, त्यामुळे त्याला थोडा भाग दाखवून समज द्या असे वडिलांनी सांगितल्यानंतर या युवकांनी त्याच्या घरी येऊन त्या मानसिक विकृतीच्या मनोरुग्ण युवकाला घरी येऊन मारहाण केली व परत गावी गेले। परंतु त्या मनोरुग्ण मुलाने आपल्या आईवडिलांना खूप घाणेरड्या शिव्यागाळ्या केल्यामुळे वडिलांना त्याचा खूप राग आला व त्या त्रासाला कंटाळून वडिलांनी त्याला लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून मारले व त्यानंतर फासावर चढवलं। त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे। पारंपरिक शेतीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो। आई वडील हेच काम करत होते आणि आई वडिलांना मनोरुग्ण मुलगा हा मानसिक विकृतीचा होता। याचपूर्वी त्यांनी त्याच्या लहान भावाला मनोरुग्ण युवकाने खूप मारले होते, त्यामुळे तो गाव सोडून पुण्याला एका मॉलमध्ये नोकरी करीत आहे। घरच्या व परिसरातील आजूबाजूच्या लोकांना त्याचा खूप त्रास होता, त्यामुळे त्या वडिलांनी व आईनी त्याला मारले अशी प्राप्त माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। आई वडिलांसह 7 युवकांना सुद्धा पोलिसांनी आरोपी केलं असून विविध गुन्ह्यांसह कलमांसह बातमी नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास अल्लीपूर येथील पोलीस ठाणेदार प्रफुल्ल डाहुले हे करीत आहे। नवही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 7 युवकांना मारहाण करण्याकरिता वडिलांनी व आईंनी 7 युवकांना खर्चासाठी काही पैसे सुद्धा दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दिनांक 18 मार्च रोजी रात्री 3:30 वाजता पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे फोनवरून माहिती मिळाली की ग्राम कात्री येथे सृष्टी फुलमाळी वय 27 वर्ष याचा कुटुंबाने गळा आवळून खून केला अशी माहिती मिळाल्यावरून अल्लीपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व तपास करीत आहे। सदर प्रकरणी गुन्हा नोंद करून 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तसेच अल्लीपूर पोलीस पुढील तपास केला। महाराष्ट्र TV 24 करिता प्रतिनिधी सतीश काळेची रिपोर्ट, वर्धा।